भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं कुरुंदवाडीतल्या एस.के. पाटील महाविद्यालयात 13 आणि 14 मार्च रोजी 29व्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक, संशोधक सहभागी होणार आहेत। कुरुंदवाड इथल्या एस.के. पाटील महाविद्यालयात 13 ते 14 मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं 29वी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय राज्यशास्त्र परिषद घेण्यात येणार आहे। कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या हस्ते बुधवारी या परिषदेचं उद्घाटन होणार असल्याचं विभागाचे उपाध्यक्ष शारदा कोठावळे आणि उपप्राचार्य डॉ. सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या चर्चासत्रात भारतीय राज्यघटनेची वाटचाल आणि आव्हानं, भारतातील विरोधी पक्ष आणि राजकारण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकीय सद्य परिस्थिती, बदललेलं राजकीय स्वरूप या विषयावर मंथन होणार आहे। या परिषदेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, राजकीय अभ्यासक किशोर बेडक्याळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचं विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे। शिवाय राज्यशास्त्रातील विविध विषयांवरील सादर करण्यात आलेल्या प्रबंधांचं वाचन केलं जाणार आहे। परिषदेच्या समारोपात आंतरराष्ट्रीय राजकीय अभ्यासक डॉ. चंद्रकांत भांगे यांचं भारत आणि शेजारील देशांशी संबंध, भारतातील G20 परिषदेचं फलित, आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना, आशियाई देशांमधील लोकशाही पुढील आव्हानं या विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे। भारतीय लोकशाहीचा विकास आणि वाटचाल यावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत। त्याचबरोबर आमच्या 14 मार्चला आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्ध या विषयावर डॉ. चंद्रकांत भांगे परभणी, जे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत, ते आपलं मार्गदर्शन करणार आहेत। या चर्चासत्राखेरीज 2 टेक्निकल सेशन यामध्ये घेण्यात येणार आहेत। या टेक्निकल सेशनमध्ये संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी आपले संशोधन पेपर सादर करणार आहेत। आतापर्यंत आमच्याकडे 31 पेपर आलेले आहेत।